गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर अकॅडमी या युट्यूब चॅनलवर मी अभिजित सोळंके आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज आपण या ठिकाणी महत्वपूर्ण व्हिडिओ बनवत आहोत. ऑथेंटिक जो माहिती आहे नगर परिषद भरती, नगर पंचायत संचालनालय भरती 2026 यामध्ये करनिर्धारक व प्रशासकीय अधिकारी या पदाकरिता ऑथेंटिक जे शैक्षणिक अर्हता पात्रता काय आहे, त्यानंतर वयोमर्यादा किती आहे यांचा अभ्यासक्रम जे की आपल्याकडे अपडेट आलेले आहे मागच्या वेळेस, त्यानुसारच तुम्हाला ही पूर्ण प्रूफनिशी तुम्हाला दाखवलं जाणार आहे. काय काय त्यामध्ये दिलेलं आहे, कागदपत्रे कोणती लागणार आहेत, परीक्षेचा अभ्यासक्रम कोणता आहे. तर त्याकरिता आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. आपण जर तयारी करणार असाल किंवा तयारी करत असाल करनिर्धारक प्रशासकीय अधिकारी गट अ ब आणि क या तिन्ही वर्गाच्या जागा या ठिकाणी येणाऱ्या काही दिवसामध्ये एकूण 723 पदांची जाहिरात असणार. टोटल 3200, त्यापैकी करनिर्धारकचे 723 जागा आहेत. तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघसाल. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. आपल्याकडे ऑनलाईन नवीन बॅचेस सुरू झालेले आहेत आणि ऑफर आहे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त. यामध्ये नगर परिषद भरती जे की त्यामधलं महत्वाचं जे पद आहे करनिर्धारक व प्रशासकीय अधिकारी आणि स्वच्छता निरीक्षक याची ऑनलाईन बॅच स्टार्ट झालेली आहे. यामध्ये तुम्हाला PYQ MCQचा सराव, दर महिन्याला झूम मीटिंग, तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं मार्गदर्शन, व्हिडिओ डाउनलोड करता येणार आहेत, लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड म्हणजे आपल्या व्हिडिओनुसार आपण कधीही आणि किती वेळा लेक्चर बघू शकता. यासोबतच याच्यामध्ये तुम्हाला PDF नोट्स सुद्धा दिल्या जाणार आहेत. तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरता, एनरोल करण्याकरता 9823442263 हा नंबर आहे. या नंबरवरती कॉल करायचा आहे किंवा व्हॉट्सअप किंवा ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तिथनं सुद्धा तुम्ही ऍप डाउनलोड करून रजिस्ट्रेशन करायचं आणि बॅच जॉईन करू शकता. तर आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी आपण तुम्हाला दाखवत आहे महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत राज्यसेवा गट क परीक्षा 2023 यामधलं काय काय पात्रता दिलेली आहे, अभ्यासक्रम काय आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. 2023 मध्ये ही जाहिरात आली होती, सर्वांना माहिती आहे, गट ब आणि क ची. ओके, तर यामधला 29 नंबरचा आहे. ठीक आहे, बघून घ्या आता. करनिर्धारक प्रशासकीय अधिकारीसाठी पात्रता काय आहे. तर यामध्ये करनिर्धारक व प्रशासकीय अधिकारी गट क श्रेणी अ, श्रेणी ब आणि श्रेणी क यासाठी शैक्षणिक पात्रता व इतर आवश्यक अर्हता काय ठेवण्यात आलेली आहे. तर सर्वसाधारण उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून कोणत्याही शाखेचा पदवीधारक, एनी ग्रॅज्युएट, ओके, एनी ग्रॅज्युएट किंवा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामधनं सुद्धा पदवी उत्तीर्ण केलेले मेल अँड फिमेल दोघं सुद्धा उमेदवार या 723 करनिर्धारक आणि प्रशासकीय अधिकारी पदासाठी पात्र ठरणार आहेत. त्यासोबतच त्यांच्याकडे काय असणं गरजेचं आहे, MSCIT परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा, MS ऑफिस असेल, टॅली असेल, GCPचा कोर्स असेल किंवा शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचं आहे. ज्यांचं आता कम्प्युटर रिलेटेड डिग्री झालेली आहे, म्हणजे BCS असेल, BS कम्प्युटर इंजिनिअरिंग असेल, IT असेल, त्या विद्यार्थ्यांकरिता MSCIT बंधनकारक आहे. नसलं तरी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येतो. त्यानंतर मराठी भाषेचं पुरेसं ज्ञान, म्हणजे 10वी मध्ये आपला मराठी विषय असतो ते तुम्हाला, किंवा तुमचं मराठी टायपिंग वगैरे झालं असेल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये ऍड करू शकता. 75% जागा या सर्व्हिस मार्फत भरल्या जातात आणि 25% जागा या राखीव नगर परिषद आणि नगर पंचायत कर्मचाऱ्यांसाठी असतात. ओके, म्हणजे ज्यांचा नगर परिषद आणि नगर पंचायत मधील किमान 5 वर्षाचा अनुभव आहे, त्यानंतर विहित केलेली असते विभागीय परीक्षा आणि MSCIT परीक्षा त्यांना सुद्धा, आणि त्यांच्यासाठी सुद्धा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असलेले उमेदवार. आपल्याला मेन आहे सरळ सेवा. ओके, ही सरळ सेवेची दिलेली सर्वसाधारण उमेदवारांकरिता एनी ग्रॅज्युएट, BA, BCom, BSc किंवा BSc ऍग्रिकल्चर, BE इंजिनिअरिंग असेल, BAMS असेल, BHMS असेल, कोणत्याही शाखेतील उमेदवार करनिर्धारक आणि प्रशासकीय अधिकारी श्रेणी अ, ब आणि क करिता पात्र ठरणार आहात. तरी शैक्षणिक पात्रता, शैक्षणिक अर्हता सांगितलेली आहे. त्यानंतर आपल्याला पुढे बघायचं आहे, यामध्ये नेमकं अभ्यासक्रम काय दिलेला आहे, वयोमर्यादा, सर्व या बाबी तुम्हाला स्पष्ट केल्या जाणार आहेत. ओके, शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्ही या ठिकाणी संपूर्ण माहिती मिळेल तुम्हाला. पेपर कसा असतो याचा बघा. यामध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी, परीक्षेचं स्वरूप महाराष्ट्र नगर परिषद करनिर्धारक व प्रशासकीय सेवा गट क यामध्ये पेपर 1 ला 60 प्रश्न, 120 गुण असतील.
पेपर 2 ला 40 प्रश्न 80 गुण असे एकूण 100 प्रश्न 200 गुणांचा पेपर असेल. पेपर 1 ला 70 मिनिटं वेळ दिला जाईल आणि पेपर 2 ला 50 मिनिटाचा वेळ म्हणजे 120 मिनिटं 2 तासामध्ये वेगवेगळे 2 पेपर तुमचे कंडक्ट केले जाणार आहेत आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे यामध्ये दिले उपरोक्त प्रत्येक संवर्गाकरिता वेगवेगळ्या आणि स्वतंत्र परीक्षा घेण्यात येतील आणि संवर्गनीय दोन्ही पेपर एकाच वेळी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने घेण्यात येणार आहेत असून प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसं असणार आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे एमसीक्यू स्वरूपामध्ये हे प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यानंतर परीक्षेची अर्ज करण्याची पद्धत कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत ते सुद्धा बघून घ्या एकदा. अर्जातील नावाचा पुरावा एसएससी अथवा तत्सम शैक्षणिक पात्रता त्यावरचं तुम्हाला प्रूफ असणं गरजेचं आहे. पूर्ण मी डिटेल मध्ये सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. वयाचा पुरावा, तुमचं जन्मदिनांक कधीचा आहे ते, मार्कशीट, त्यानंतर शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा, सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावाचं प्रमाणपत्र, ईडब्ल्यूएस असल्याचं, अर्ज करण्याच्या दिनांक अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिनल एनसीएल, पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा, पात्र माजी सैनिक, खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, अनाथ प्रवर्गाचा लाभ घ्यायचा असेल, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन उमेदवार यांचा लाभ घ्यायचा असेल तुम्हाला ते प्रमाणपत्र या ठिकाणी सबमिट करावे लागणार आहे. त्यानंतर राखीव महिला, मागासवर्गीय, ईडब्ल्यूएस, खेळाडू, इतर जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना आदिवास आरक्षणात दावा असल्यास आदिवास प्रमाणपत्र, डोमासाईल, एसएससी नावात बदल झाले असल्याचा पुरावा. ओके, तुमच्या जर नावामध्ये बदल झाला असेल 10वी नंतर त्याचा पुरावा म्हणजे तुम्हाला ऍफिडेव्हिट करावा लागणार आहे. मराठी भाषेचं ज्ञान, 10वी मध्ये मराठी विषय किंवा मराठी टायपिंग जे असेल ते सुद्धा, लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र आणि विहित नमुन्यातील जर अनुभव असेल तर ते अनुभवाची या ठिकाणी गरज नाही. हे काय सांगितले, पहिल्यांदा मी तुम्हाला शैक्षणिक पात्रता सांगितली, त्यानंतर कागदपत्रे कोणती लागतात, त्यानंतर वयोमर्यादा किती आहे, ओपन करिता 38, 18 ते 38 आणि कॅटेगरी करिता 18 ते 43 आणि जे मी सांगितले खेळाडू, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांच्यासाठी 45 आणि माजी सैनिकांकरिता 55 वर्ष वयोमर्यादा असणार आहे. ओके, तर याचा अभ्यासक्रम काय करणार आहोत आपण सेपरेट व्हिडिओ मध्ये बनवणार आहोत, कारण तर त्याचा डिटेल मध्ये अभ्यासक्रम मला सांगायचा आहे. पेपर 1 ला कोणते आहेत, पेपर 2 ला कोणते आहेत, सब्जेक्ट सब टॉपिक कोणते आहेत, त्याच्यामध्ये प्रश्नाचं स्वरूप कसं विचारलं जातं, टीसी आयबीपीएस कंपनी मार्फत एक्झाम कंडक्ट होण्याची शक्यता आहे येणारी, त्यामुळे आपल्याला आतापासूनच अभ्यासाला लागायचं आहे. त्याकरिता परीक्षेचा अभ्यासक्रम, झालेले पीवायक्यू क्वेश्चन पेपर, त्यासोबतच तुम्हाला टेस्ट सिरीज सॉल्व्ह करणं गरजेचं आहे, सराव आणि योग्य ते मार्गदर्शन गरजेचं आहे. योग्य ते मार्गदर्शन मिळवण्याकरिता पुणे या ठिकाणी अभिजित सर्च अकॅडमी ह्या ऑनलाईन क्लासेस सुरू झालेले आहेत. विशेष स्पेशल बॅच आहे करनिर्धारक आणि प्रशासकीय अधिकारी आणि स्वच्छता निरीक्षकची, ज्यांचा एसआयचा कम्प्लीट डिप्लोमा झालेला आहे ते आणि ज्यांचं प्लेन ग्रॅज्युएशन आहे, एनी ग्रॅज्युएशन त्यांच्यासाठी वरचं पद. तर याच्यामध्ये आपण पीडीएफ नोट्स सुद्धा ऑल सब्जेक्टचे देणार आहोत तुम्हाला. ही पीवायक्यू एमसीक्यूचा सराव दर आठवड्याला तज्ञ आणि अनुभवी शिक्षक नगर परिषद मधील सर आपल्याकडे, ज्यांचा करनिर्धारक प्रशासकीय अधिकारी म्हणून महाराष्ट्रात पहिले आलेले आहेत, ते आपल्याकडे शिकवायला आहेत. व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असेल, लेक्चर अनलिमिटेड आपण पाहू शकणार आहात. तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरता 98 23 44 22 63 हा नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता आणि बॅचला जॉईन होऊ शकता. आपला ऍपची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तिथून सुद्धा तुम्ही ऍप डाउनलोड करून रजिस्ट्रेशन करू शकता. ओके, व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल सिलेबस नगर परिषदचा सांगितला जाणार आहे. ओके, ऑल द बेस्ट सर्वांना अभ्यासाकरिता. थँक्यू.